ऑन गोईंग चॅलेंज चाललेलं आहे, येस चॅलेंज. त्याच्यामध्ये मला नियतीला नो नाही बोलायचं. नियती काही सांगेल मला, त्याला नो नाही म्हणायचं. ऋषी नाचून दाखव म्हणजे नीट झालं. असं चॅलेंज आम्ही आता करतोय. आणि तिने आता मला ऋषी 2 ठुमके दे. आणि तिने मला पनीर पुलाव बनवायला सांगितलाय. मी नाही सांगितला, तू ठरवलंयस. मी त्याला फक्त एवढंच सांगितलं मला राईसचं काहीतरी छान खायचंय. येस. तर हे सगळं चालू कसं झालं त्यासाठी तुम्ही तो आमचा दुसरा वाला व्हिडिओ जाऊन बघा, येस चॅलेंज वाला व्हिडिओ. तो लिंक आम्ही टाकूच त्याच्यामध्ये. पनीर पुलाव बनवतोय मी मस्त युट्यूबवर जाऊन एक मस्त रेसिपी शोधली आहे आणि ती रेसिपी आज मी ट्राय करतोय. खूप इझी आहे, इझी वाली रेसिपी आम्ही सुरू केली आहे. तुला माझी काय मदत हवी आहे का? हो येस हवी आहे. तुझी मदत लागणारच आहे मला. का? तू तर खूप प्रो आहेस ना जेवण करायला. माझ्या हाताला चव आहे, प्रो आहे, पण मला आता भूक पण लागली आहे. माझं डोकं खाऊन झालंय त्याचं. आता त्याला जेवण जेवायचंय. आता सर्वात पहिल्यांदा पॅन मध्ये तेल घ्यायचंय. कृषी पॅन मध्ये तेल घ्यायच्या आधी सगळं कापून ठेवायचं असतं. तेल तापल्यावरती कापायला घेणार का तू हे? मग कर, चल मदत कर आता. बाई असं केल्याशिवाय होणार नाही. चला पटपट म्हणजे पटपट हे बरं करा. आहे का चायला? अरे तू एक दुसरी वाली सुरी घे, पटपट कापस. चल. काय तू करणार आहेस? अरे हो, पण मदत कर लवकर, जेवायचं असेल तर. नाहीतर भूकच मरून जाईल अशी तुम्हाला मदत नाही केली तर. काय वाटतं तुम्हाला? दोघांनी मिळून केलं पाहिजे 50-50 मध्ये. मी रोज 100% जेवण बनवतोय रोज. घाबर रे घाबर, देवाला घाबर खोटं बोलायच्या आधी. जे चॅलेंज मध्ये मी जास्त करतोय, पण या व्हिडिओसाठी मेन शेफ मी आहे. तर मी जे सांगेल ते करायचं. एवढं कांदा लागणार नाहीये, समजलं? पनीरचे तुकडे शेफ साहेब कसे मोठे करायचे छोटे करायचे? अहो एवढे मोठे नका करू. झालं का साहेब? अच्छा झालं ठीक का? आहे, चांगलं काम करते. हिला आपण फुल टाइम ठेवू शकतो. तेला वाफवून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपण मनूला शिजवायची का आणि खाऊन टाकायची का? म्हणू आमचे गोंडस बाळ आहे म्हणू. तुमचं का? म्हणजे मी प्रेक्षकांना सांगतोय आमचं गोंडस बाळ आहे. सो गाईज हे बघा, मी पनीर कट केलेले आहेत. सो माझं पहिलं काम झालेलं आहे. हा काय फक्त हा फोडणी देणार, बाकी सगळी कामं माझ्याकडनं करून घे. तुला माहिती तरी का काय करणार मी? नुसतं कच्चं पनीर खाल्लं तर चालतं ना? नाही, पनीर मध्ये सध्या भेसळ चालू आहे. त्याच्यामध्ये जेव्हा पोटात भेसळ झाली तर मी काय नाही करू शकत. साईड पनीर एकदम रिअल आहे ते. थांब जरा, हे काढून ठेवते मी तुला अंदाजाला, कारण की तू काय सगळा गोंधळ घालून ठेवशील. तू फक्त बस, तू काहीच काम करू नको आहे की नाही? अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी तर मी ह्याला तयार करून दिल्या आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी म्हणजे हे बघा, कुठल्या? मी पनीर कट करून दिलं, त्याच्यानंतर टोमॅटो धुवून दिला, धुवून दिला आणि कापण्यावर खडे मसाले काढून ठेवले. हे कापलं कोणी? नंतर हे इथे ठेवलं. आता हा फक्त कट करतो आणि हा फक्त फोडणी देतो. हे मोठे मोठे एक कापायचे. अरे पण मला हेच काप ना, असे कापते. जसं मी तुला जसं तुम्हाला ठेचते तसं. या बिया काढून नाही टाकायच्या. शेफ कोण आहे? अरे ते चांगल्या नसतात खायला. शेफ मी आहे, मी करणार. मला जरा बोर होतंय. एखादं गाणं गाऊन दाखवतोस का? ते मला गाणं गा. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. तेव्हा त्या गाण्यावर डान्स केलाय मी. त्या गाण्यावर मी ओह माय गॉड बेस्ट. पहिले स्वयंपाक बनवू का हे करू? नचनिया बना के रखा है तूने. मी असं जरा विसरली आमच्या संगीतचा डान्स. मी पण विसरलोय. आई शपथ असे. तुला कसं माहितीये? मी बघितलाय तो डान्स, मला कसं माहिती काय? आई शपथ तुझ्यावर. माझ्यावर त्यांना दाखवायचंय नाही, ना. मला दाखव. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना. दिल दिल गोल गोल के बोल बोल के आज बोलता है मेरा. आई शपथ. आई शपथ. माझी गोंडी आहे. सो गाईस मला एक स्टोरी सांगा ह्याच्याबद्दल. ओ नको, तो आमच्या लव्ह स्टोरीच्या व्हिडिओ मध्ये मी ती स्टोरी सांगेन तुम्हाला. येस. तो व्हिडिओ पण लवकर येतोय. तुम्ही कमेंट करा की आम्ही आमचा लव्ह स्टोरीचा जो व्हिडिओ आहे तू माझा ब्लॉक करतोय, मी काहीतरी बोलते आहे. तुझा चेहरा बघण्यासारखा आहे. सो गाईज तुम्ही आम्हाला सांगा कमेंट करून की आमचा जो लव्ह स्टोरी वाला व्हिडिओ आहे तो आम्ही आमच्या युट्यूबच्या 1000 सबस्क्रायबर झाल्यावरती टाकू की इन्स्टावरती 5000 फॉलोअर्स झाल्यावरती टाकू. पटापट जाऊन आम्हाला कमेंट करून सांगा, तेव्हा आमचा हा व्हिडिओ अपलोड होईल. आणि फक्त सांगायचं नाहीये, करायचं पण आहे. फॉलो पण करायचं आणि सबस्क्राईब पण करायचं तेवढं. येस. मग नाही तर सांगतील हे 10,000 झाला, 10,000 झालं करा. 10,000 फॉलो करणार ना, पहिले करायला पाहिजे त्यांनी फॉलो. बरोबर आहे. बघतात आणि जातात, फॉलो तर कोण करत नाही. तेल गरम झाल्यानंतर पहिले आपण पनीर टाकणार आहोत. त्यात मस्त पनीर फ्राय करून घेणार आहोत. त्याच्यात टाकत आहे मी. वरतून नाही टाकायचं कधी पण, डायरेक्ट टाकून दे ना. मी लगेच हलवणार तर ते चिटके.
आजच्या दिवसात भेटेल का खायला टायमात का उद्या? मिळेल का? मिळणं आणि भेटणं, माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात. हिचा प्रॉब्लेम हा आहे माहिती का मराठीचा, की ही मिळणं भेटण्याचा हिचा प्रॉब्लेमच आहे. मुंबईची आहेस ना तू, म्हणून पुण्यात राहायला असली असतीस तर तुला असं लोकांनी टोकलं असतं जागोजागी. तू काय कमी टोकतोयस मला? 3 वर्ष झाले. मग मी तेच सांगते ना की तुझी भाषा सुधारली असते. आता जसं गिरगिट आणि नियती जसं रंग बदलले तसं हेने जेव्हा रंग बदलला मग काढून एकदम. तू सकाळपासून मला खूप काय काय बोलतोयस ऑन कॅमेरा. लोकांना कळतंय तू काय चीज येते. आता मी तांदूळ घेताना घेतले होते की दोन वाट्या घेतल्या होत्या. एका वाटीला 1.5 वाटी असं पाणी, तसं आपण 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आता. गाईस कधी पण नाही ना पाणी थोडंसं कोमट करून घेतलं ना तर टेस्ट चांगली येते. बघा गाईस, हो 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 मस्त. आता पाणी टाकतीये नियती. सो गाईज मी ह्याच्यामध्ये आलं लसूण ज्याच्यात केलं ते भांड पण धुवून घेतलं, म्हणजे ते पण वेस्ट नाही होणार. मी सगळ्याच गोष्टी धुवून घेतल्या आहेत. तर हे असं दिसतंय तर खूप यमी. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे अजून. येस, मीठ मी टाकतो. त्यात तर सगळी चव असते मिठात. हलवलं ना सगळीकडनं? हो. नक्की आहा. चांगलं झालंय. आता आपल्याला हाय फ्लेम करायची आणि हाय फ्लेम वर एक शिट्टी घ्यायची फक्त. देन वी आर रेडी. सो गाईज हा शिरा कृषीच्या मॉमने ऑलरेडी करून ठेवलाय. आम्ही फक्त गरम करतो आहे. ते लोक आउट ऑफ टाउन आहेत, तो आमचा हा गोंधळ चाललेला आहे सगळा. शिरा हा कृषीच्या मॉमची खासियत आहे, छान बनवतात ते. सो गाईज, आर यू रेडी माझा मास्टरपीस बघण्यासाठी? आर यू रेडी? हा वास तर खूप भारी येतोय. ओके, लेट्स सी माय मास्टरपीस नाव. टाडा! वा वा वा, मस्त. एक नंबर वाजवतोय. मला तर फुल असं वाटतंय की मी एकटाच खायला हे पूर्ण कुकर. ते मला शाबासकी. शाबास मला पटक्या. हा बघ, माझा हा चांगला डिसिजन आहे ह्याच्याशी लग्न केल्याचं. कोणती आहे माझं हे? आणि आता टेस्टर बघ. ठीक आहे. नाही, तू खा. अरे तू घे ना पहिले. तू खा. काहीच रिॲक्शन नाही. चांगलं लागते का? छान लागतोय. ठीक आहे ना, तू टेस्ट करून बघ ना. नक्की का? उगाच का बोलायचं म्हणून? खरंच छान लागतोय. गरम आहे. मस्त झालाय, मस्त झालाय, खूप भारी झालाय. मैं गलत प्रोफेशन में आ गया रे. मन येते. मी आता चेंज करू का माझं फील्ड? करू शकतोस तू. मी जॉब करते, तू घर सांभाळ. फील्ड चेंज पूर्ण. घर सांभाळ नाही, हॉटेलमध्ये शेफ. जेवण वगैरे सगळं आणि कंटेंट क्रिएशन कर. शेफ बोलतोय. तेच बोलते, त्यालाच बोलतात घर सांभाळ. जेवण वगैरे सगळं. सो गाईज, मस्त झालेलं आहे आणि आता वेळ आहे हा व्हिडिओ संपवण्याची. खूपच छान झालंय. तुम्ही पण ट्राय करू शकता. त्याची सगळी रेसिपी आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये टाकूच, तो तुम्ही ते रेफर करा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.